सब्बपापस्स अकरणम् कुशलस्स उपसम्पदा सचित्त पर्योदपनम् एतं बुद्धानं शासनम्। महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध तथागतांचा सद्ब्रह्म तथागतांचा श्रावक संघ यांना सर्वप्रथम त्रिवार वंदन। विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही त्रिवार अभिवादन। विहारात उपस्थित सर्व उपासक उपासिका यांच्या प्रति मंगल मैत्री। आज आजचा जो दिवस होता तो दिवस सकाळी एका ठिकाणी एका श्रद्धावान उपासकांकडून सकाळीचा जो अल्पाहार नाश्ता होता तो आला। त्यानंतर जे भोजन होतं ते श्रद्धावान उपासिका त्या दांड्यामधून आला। दांड्यामधून त्या दांडा की दांडा दांडा की दांडा हो म्हणता दांडा हा हा तर यादवताई कुठल्या होत्या इथल्या दांड्यातल्या हा त्यांनी आज भोजन आणलं होतं आणि ते सकाळी ज्यांनी नाश्ता आणला होता त्यांच्या हा त्या विद्या पवार हाही त्यांनी सकाळी जो नाश्ता आणला होता त्यांच्याकडेही त्यांच्या सासऱ्यांच्या स्मृती दिवस म्हणून त्या निमित्ताने त्यांनी सकाळी नाश्ता आणला। नंतर दुपारी त्यांनी घरी बोलवून घेतले थोडं चित्रपटन वगैरे करायचं पुनर्वापन करण्याच्या उद्देशाने। आणि काय नाव सांगितलं दांड्यातल्या ताईच्या यादवताई आणि शिर्केताई यांनी पण भोजन आणलं होतं। यांच्या पण इकडे कुणाच्या होता पुण्यानं हा यांच्या वडिलांच्या पुण्यानं मोदनाचा कार्यक्रम म्हणजे आज त्यांच्या निमित्तानं पुण्यानं मोदन त्यांनी केलं तर त्यांनी पण भोजन आणलं। इथे विहारात सुद्धा आज एक कार्यक्रम होता जलविधी कार्यक्रम म्हणून इथे केला जाते। मी आता आलोय तेव्हापासून कमीत कमी इथे 4-5 जलविधी कार्यक्रम झाले। तर अशा प्रकारे ज्यांचे नातलग कोणी मरण पावलेले आहेत त्यांच्या निमित्ताने इथे जलविधी कार्यक्रम वगैरे होत असते। ते आपल्या नाती बांधवांना परिवारातील लोकांनाही बोलून अशा प्रकारे भोजन वगैरे भिक्षू असताना सुद्धा गृहस्थाकडून त्या प्रकारच्या जलविधी वगैरे करून घेतात पुण्यानुमोदन त्याला म्हणतात। तर असं त्यांना ज्या प्रकारे जे चांगलं वाटते त्या प्रकारे ते करतात, ज्याच्यामुळे त्यांना सुख प्राप्त होते त्या प्रकारे ते लोक करतात। पण खरा जलविधी म्हणजे काय? जलविधी हा खरा जलविधी कसा केला जातो ज्याला तुम्ही जलविधी म्हणून म्हणता तर तो कशा प्रकारे केले जाते याचं आपल्याला सूत्र माहित पाहिजे। सत्ताय दिट्ठी विचिकितांचं शीलवतं वापि यदति किंचित् चतुर्विपाही चिविमुक्तो छचा विधानानि अवमुकान्ति। ज्या माणसामध्ये सत्काय दृष्टी म्हणजे अज्ञान आहे,
जे व्यक्ती शीलवर ब्राह्मण सत्कार्य च्या सोबत शीलवर परामर्श, ज्याला कर्मकांड म्हणतो आपण, आणि एखाद्या गोष्टीबद्दल मनामध्ये शंका, तर सत्काय तीर्थी विचिकितांचन, अज्ञानातून शंका आणि अज्ञानातूनच मिथ्या दृष्टी, कर्मकांड, मिथ्या धारणा अशा प्रकारे कार्य होत असते. आणि अशा प्रकारे जो कार्य करते, चतुर पायी चिमुचच्या विधानाने अवलोकन, अपाय दुर्गतीला जात असतात. म्हणून भगवान बुद्ध, तुम्ही जेही गोष्ट करता ते प्रज्ञेसहित केली पाहिजे. कोणतंही कार्य करताना त्याच्यात शंका अथवा भय नसलं पाहिजे. आणि कोणताही कर्मकांड, वर्तवैकल्य हे सुद्धा नसलं पाहिजे. तर काय असलं पाहिजे? सत्य असलं पाहिजे, निशंका असली पाहिजे. जसं कालाम सूक्तामध्ये भगवान बुद्ध काय म्हणतात, ते कालामांच्या वस्तीमध्ये जातात. एकदा भगवान गौतम बुद्ध, तेव्हा ते कालाम येऊन भगवंताला विचारतात की आमच्या गावामध्ये, नगरामध्ये अनेक प्रकारचे मतमतांतराचे महात्मे येतात आणि ते जे पण सांगतात ते चांगलंच सांगतात. अशा प्रकारे बरं वाटते ऐकायला. आणि जे जे येतात ते आपल्या मताला, माझं मत चांगलं आहे याला स्वीकारा, अशा प्रकारे. तर जो पण येते सर्वांनाच आम्ही मान सन्मान देतो, सर्वांचे ऐकून घेतो. तेव्हा आम्हाला हे कळत नाही की खरोखरच आम्ही कुणाचं तत्व स्वीकारावं. अनेक प्रकारचे इथे येतात आणि आपलं आपलं तत्व सांगतात. आम्हाला हे कळत नाही की आम्ही कुणाचे तत्व स्वीकारायचे. कुणी कुणी येतं, त्याची वाणी एवढी सुंदर राहते, तो एवढ्या सुंदर प्रकारे प्रवचन करते, त्यामध्ये एक प्रकारची त्यांची अभिनय पूर्वक आपल्या तत्वांना प्रस्तुत करत असते. कोणी कोणी येतात, खूप गांभीर्याने प्रवचन देतात. त्यांचे गांभीर्य पाहून आम्ही त्यांच्याकडे आकर्षिले जातो. कोणी कोणी येतात आणि आमचं मत श्रेष्ठ आहे, इतरांचं मत श्रेष्ठ नाही, कनिष्ठ आहे, की आमच्या तत्वामध्ये सत्य आहे, बाकीच्या सर्वांच्या तत्वामध्ये असत्य आहे. अनेक प्रकारचे येतात. तर आम्हाला हेच कळत नाही आम्ही कुणाचं स्वीकारायचं, कुणाचा विचार स्वीकारायचा. तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात की जी गोष्ट आपण ऐकतो किंवा करतो, तेव्हा कोणत्याही गोष्टीला स्वीकारण्याच्या आधी किंवा करण्याच्या आधी त्याची परीक्षा केली पाहिजे, चिंतन मनन केलं पाहिजे, चांगल्या प्रकारे त्यावर विचार केला पाहिजे. आणि चांगल्या प्रकारे विचार करून तावून सुलाखून जे आपल्या बुद्धीला पटत असेल ते स्वीकार केलं पाहिजे. मी तुम्हाला कितीही सांगत असेल, जरी जगामध्ये कुणी माझ्याबद्दल कितीही कीर्ती किंवा माझे यश फैलवत असेल, की मी बुद्ध आहे असं सांगत असेल, किंवा माझ्यावर जे ज्ञान आहे ते मी तुम्हाला जे काही सांगत असेल, चार आर्य सत्य असेल किंवा अष्टांगिक मार्ग असेल,
कार्यकारण भाव असेल, कर्माचा सिद्धांत सांगत असेल, तर तोही तुम्ही स्वीकारू नका. म्हणजे कोणतीही गोष्ट मी म्हणतो म्हणूनही तुम्ही स्वीकारू नका. त्या गोष्टीला आपल्या बुद्धिपटलावरती निरीक्षण परीक्षण करून पहा, चांगलं घासून पहा, सुलाखून टाकून पहा, आणि स्वीकारण्यासारखं असेल तेव्हा स्वीकारा, अन्यथा स्वीकारू नाही. तर अशा प्रकारे आहे भगवंताने सांगितलं की कोणत्याही गोष्टीला आपण चांगल्या प्रकारे जाणलं पाहिजे. तर आता हा आपण पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम करतो, त्याला पुण्यानुमोदन म्हणतात. इकडे जलविधी वगैरे, स्मृती दिवस वगैरे वगैरे काय काय नाव ठेवू, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, केलं पाहिजे. आपल्या बंधू बांधवांना, नाते बांधवांना घेऊन सहभोज केलं पाहिजे, त्यांनी एकत्र एका ठिकाणी आलं पाहिजे. जे काही पूजा विधी आहे ती केली पाहिजे. बौद्ध धर्म संघाची जी काही पूजा वंदना आहे ती केलीच पाहिजे. ती करण्याला जर समजा भिक्षू नसेल, भिक्षू उपस्थित नसेल किंवा भिक्षू मिळत नसेल, तेव्हा एखाद्या शीलवान सदाचारी गृहस्थाकडून त्या प्रकारची ती विधी कार्य करून घेताही येते. पण त्यांच्याकडून दानाचे अनुमोदन करून घेता येत नाही. कारण की दान कुणाला दिलं पाहिजे भगवान बुद्ध सांगतात. जे गृहत्यागी आहेत, जे संन्यस्त जीवन जगतात, ज्याने सर्व प्रकारच्या लोभ, मोह, तृष्णा, वासना यापासून ते यांना त्यागला आहे, जे सुमार्गावर आपल्या निर्वाणाची कामना करत आहेत, जे फळाची कामना करत आहेत, 4 प्रकारचे फळ आहेत, त्या मार्गावर जर कोणी असेल किंवा ते फळ प्राप्त करण्यासाठी कोणी प्रवृत्तीत झाला असेल, तर अशा श्रमणांना दान देणे श्रेष्ठ आहे. त्यांना दिलेलं दान महाफलदायी होते. रतनसूत्रामध्ये त्याच्यात आलंही आहे की रतनसूत्रामध्ये ते दक्षिणेय सुगतस्य सावका, ते दक्षिणेय सुगतस्य सावका येतेषु दीनानि महाफलानि. जर भगवंताच्या कोणी श्रावक संघाला दान देत असेल, ते दान महाफलदायी होत असते. म्हणून दान गृहस्थाला न देता एखाद्या विहाराला दान देऊ शकतो आपण. जर भिक्षूंना मिळाला, भिक्षू मिळत नसेल, तर दान ज्या विहारामध्ये आपण कार्यक्रम करतो किंवा घरी पण करत असला आणि त्या गृहस्थाला दान देण्याऐवजी की आम्ही हे एवढं दान देत आहोत, या दानाचे आपण अनुमोदन करून घ्या, आणि ते दान नेऊन त्या विहारांना दान देता येते. किंवा एखादा गरीब असेल, त्याच्याकडे शिक्षणासाठी पैसे नाही किंवा फीस भरण्यासाठी पैसे नाही, आणि त्याच्यामुळे त्याच्या शिक्षणामध्ये व्यत्यय येत असेल, त्याचे वर्ष थांबत असेल, बर्बाद होत असेल, मुलगा हुशार आहे पण शिकत आहे पण पैसा नाही, अशा लोकांना दान दिलं जर भिक्षू नसेल तर दान दिलंच पाहिजे म्हणतो भगवान. काय म्हणतात? दान दिलं पाहिजे, पण दान देताना ती प्रज्ञेने दिलं पाहिजे. कुठं दान दिलं पाहिजे? कोण्या शेतीमध्ये पेरलं पाहिजे? खडकदार शेतीमध्ये पेरलं तर किती उत्पन्न येईल, आणि मऊ काळ्या मातीमध्ये पेरलं तर कसं उत्पन्न येईल, या प्रकारचं दानादी कर्म हे केलं पाहिजे. कुणाच्या नावाने करतो आपण? जे आपले मृत नातलग मरण पावतात आणि आपल्या मनामध्ये त्यांच्या प्रती काहीतरी त्यांच्या कर्तव्याची जाणीव असते, त्यांनी दिलेल्या प्रेमाची जाणीव असते, त्यांनी आपल्या डोक्यावर मायेची सावली दिली असते, त्याची जाण असते, त्यांनी आपल्यासाठी अनेक उन्हाताणामध्ये कष्ट घेतलेले आहेत, त्याची जाण असते,
आपला परिवार पालण्यासाठी त्यांनी समाजामध्ये अनेक लोकांशी द्वंद्व सुद्धा केलेलं असते. अनेक प्रकारच्या प्रकारे ते आपल्या परिवारांसाठी कार्य करत असतात, जेणेकरून आमचे मुलं बाळ, माता पिता यांनी सुखी राहावं. तर अनेक प्रकारे ते कार्य करत असतात आणि त्यांच्या कार्याची जाण म्हणून आपण त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि कृतज्ञता व्यक्ततेच्या भावनेने आपण त्यांच्या प्रती इथे एकत्र येतो आणि त्यांच्या नावाने आम्ही दान देतो. तर दान देत असताना ती जी जलविधी असते, ती जलविधी करत असतो आपण, त्याला संस्कार विधी असं म्हणतात. संस्कार वाटतं सहाय इमानी पंचशिलानी कसं केले जाते ते करत असताना केव्हा फलदायी होते. संखार वट्टकतो मोचन थाय इमानी पंचशिलानी, हे जे काही संस्कार विधी आम्ही करत आहोत ते 5 शिलामध्ये प्रतिष्ठित होऊन पंचशिलानी समा विद्वा. संखार वट्टकतो मोचन इमानी पंचशिलानी समाधित्वा मम परलोकोगतस्स, म्हणजे जे आमचे ज्ञाती बांधव नातलग असेल, माता असेल, पिता असेल, जो पण असेल, मम परलोकोगतस्स, आता ते आमच्यामध्ये नाहीये. परलोकोगतस्स, परलोकोगतस्स इमानी पंचशिलानी समाधित्वा परलोकोगतस्स इदं सद्दिदानं भिक्खु सदेमन. त्यांच्या नावाने आम्ही हे जे काही कार्य करत आहोत, बंधू बांधवांना भोजन देत आहोत किंवा भिक्षूंना बोलवून त्यांना दान देत आहोत, तर हे आम्ही आता ते आमच्यात नाही, या लोकात नाही, ते परलोकात गेलेले आहेत. ते कुठे आहेत आम्हाला माहित नाही आणि त्यांच्या नावाने आम्ही हे दान सद्दिदानं भिक्खु सदेमन. तर या प्रकारे आपण दान दिलं पाहिजे. यथा निन्नं पवतती, यथा निन्नं पवतती, ज्या प्रकारे पर्वतावरून पडणारं पाणी खालच्या भागाला वाहत जाते, त्या प्रकारे आम्ही दिलेलं, भावनेतून दिलेलं दान ते त्या मृत व्यक्तीच्या चित्तापर्यंत पोहोचे. आता आपल्याला माहित नसते त्याने पुण्य किती केलाय, पाप किती केलाय, किंवा त्यांच्याकडे कुशल कर्म पुण्याचा साठा आहे की नाही, त्यांनी जीवित असताना दानादी कर्म केलेले आहे की नाही, शीलाचे पालन केले आहे की नाही, ध्यानाचा अभ्यास केलेला आहे की नाही, सत्कर्म केलेले आहेत की नाही, माता पिताची सेवा केली आहे की नाही, बरोबर, बंधू बांधवांना आपल्या सोबत सहभोजनासाठी बोलवलं आहे की नाही, जाती बिरादी मध्ये त्यांनी कोणाचा अपमान तर केला नाही ना, अहंकाराच्या गोष्टी केल्या, अशा प्रकारे. तर ज्या प्रकारे चांगल्या युक्त चित्ताने जर कोणी असेल, तसे पुण्य संपादन केलेलं असेल, तर त्याची त्या व्यक्तीची सद्गती निश्चितच होणार. तो कुठेतरी मनुष्य जन्म घेणारच आणि ह्या मनुष्य जन्मापेक्षाही चांगला आणि श्रेष्ठ जन्म घेणार. बुद्ध सांगतात अशा प्रकारे, अशा कुशल कर्माच्या आधारे अशा प्रकारे जन्म होत असते. किंवा त्याचे अधिक कुशल कर्म असतील, अधिक पुण्य कर्म असतील, तर तो देवलोकामध्ये सुद्धा जन्म घेऊ शकतो. अरूप देवलोक आहेत, रूप देवलोक आहेत, अनेक प्रकारचे देव सांगितले. हे देव नाही, हे जे मंदिरामध्ये बसवलेले मोठ्याचे देव, हे काल्पनिक देवतांची गोष्ट आहे. भगवंतांनी सांगितलेल्या देवांची गोष्ट आहे. ते देव वेगळे आहेत, ते दिसत नाही. त्यांना पाहण्यासाठी खूप मोठी अवस्था प्राप्त करावी लागते, अर्हताची अवस्था प्राप्त करा, आणि सर्व अर्हतांना दिसते असंही नाही. त्यासाठी दिव्य चक्षु, कुणाला दिव्य चक्षु असतात, कुणाला दिव्य स्रोत ऐकण्याचे असते, अनेक प्रकारच्या रिद्या असतात. त्या रिद्यामध्ये ती रिद्धी कोणाकोणाला खूप वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या राहते. तर ते सर्व रिद्धी भगवंतामध्ये होते, ते पाहत होते. एका ठिकाणी इथं बसून सांगितले कुठेही पाहू शकत होते, कुठलाही शब्द ऐकू शकत होते, क्षणार्धात अंतर्धान होऊन त्या ठिकाणी ते पोहोचू शकत होते. एवढी रिद्धी सिद्धी त्याच्यामध्ये असते. तर याही गोष्टींना आजकाल काही आम्हाला तर स्वतः पण नाही झालो नाही, त्याग बी आला नाही, त्या मार्गावर आरूढही नाही, ब्रह्मचर्याचे पालन नाही, शीलाचा अभाव आहे,
मिथ्या दृष्टी आहे, मिथ्या वाणी आहे, मुसावाणी आहे, आणि लोभ आहे, स्वार्थ आहे, मान आहे, प्रतिष्ठा आहे, अशा ठिकाणी दान देऊन काही उपयोग होत नाही. जिथे त्याग आहे, ब्रह्मचर्याचे पालन आहे, जे तथागत भगवान गौतम बुद्धांनी जे आर्य सत्य सांगितलं आहे, त्या आर्य सत्याचा जे अभ्यास करत आहेत, ते आर्य सत्य जाणून भगवंतांनी सांगितलेल्या सुमार्गावरती आरूढ झालेले आहेत, निब्बाणाची कामना करतात, अशा व्यक्तींना दिलेलं दान महाफलदायी होत असते. आम्ही कुठेही दान देऊन राहिलो, कुठं जाऊन राहिलं, काय होऊन राहिलं, दानाच्या काय घेणं नाही. ते भिक्षूला विचारतात, तुम्हाला दान दिलं तुम्ही काय करता, अशा प्रकारे. गृहस्थाला विचारत नाही. तर गृहस्थांना दान देण्यापेक्षा एखाद्या विहाराला, एखाद्या समाजामध्ये कुठे आवश्यकता असेल तिथे दान द्यायचे. जे भिक्षू नाही येत, पण भिक्षू असला तर त्याला आदर सत्कार देऊन आदरासहित त्याला निमंत्रण देऊन बोलवल्या जाते, आव्हान केले जाते. आऊन यो, आपण असं म्हणतो ना, चोबडी म्हणणो सावक संगो, उजबडी म्हणणो सावक संगो. पण त्यानंतर यज्ञ चत्तारी आहे ना, यज्ञ चत्तारी पुरुष युगाने अष्टपुरुष युगला, हे जे 4 जोडे आहेत, मार्ग फल, मार्ग आणि फल असे 4 जोडे होतात. अरथ फल, अनागामी फल, सकृतगामी फल, स्वतःपन्न गामी फल आणि मार्ग असे करून त्याचे 4 जोडे होतात. आणि वेगळे केले तर 8 पुरुष बुद्ध, म्हणजे फल आणि मार्ग. तर या मार्गावरती आरूढ असतात, त्यांचा ते अभ्यास करतात. त्यासाठी त्यांनी गृहत्याग केलेला असते. माता पिता पत्नी पुत्र कलत्र जाती बांध सर्वांचा त्याग करून स्वतः निब्बाण प्राप्त करण्याच्या मार्गावर असतात. भगवंतांनी सांगितलेला धर्म अभ्यासतात. इतरत्र लोक धर्माशी त्यांना काही घेणे देणे नसते. तर ते त्या लोकांना आपण आवाहन करतो, आऊ नये यो, मग पाहू नये यो. पहिले आवाहन करतोय, अचानक एक भिक्षू आपापच आपल्या घरी येते का? स्वतःहून कोणाच्या घरी जाते का बिना निमंत्रण दिल्याशिवाय भिक्षू? आता मी इथं आलो आहे, 15-20 दिवस झाले इथं आलो आहे. आता इथे बरेचसे लोक ओळखीचे झाले आहे, कुणाकडे जातो का बिना बोलवल्याशिवाय? का जात नाही? कारण कोणी आवाहन केलं नाही. आणि न आवाहन करता, न बोलवता, न निमंत्रण देता आपण जर कोणाच्या घरी गेलो, तिथलं वातावरण कसं आहे, त्याची मानसिकता कशी आहे, त्यांना भिक्षूंचे आदर सत्कार करता येते की नाही करता येत, बसायला आसन देता येते की नाही देता येत. भिक्षू दारात गेल्या असतात ते सोप्यावर किंवा पलंगावर बसून राहतात, त्याला उठून उभं होता येते की नाही येत. भिक्षू जर समजा त्यांना हात जोडून या भंतेजी म्हणलं तर भिक्षू दारात येऊ शकते, दारातून आत येऊ शकते. जर दारात आल्यावर त्याच्यासाठी आसन बिछवलं की नाही, आसन बिछवलं तर भंतेजी हे आसन आहे, बसा आहे भंतेजी इथे विराजमान व्हा, अशा प्रकारच्या आसन आदराने देतात की नाही. जर आसन दिलं असेल तर त्यांना कुठून आले असतील, काही आले असतील, त्यांना कोणी पाणी आणून देतात की नाही, की विचारतील कोणी भंतेजी पाणी घ्याल का, असे विचारतात. काय विचारतात? भंतेजी पाणी घ्याल. अरे तो पाणी घेतील, तो नाही येतील. आपलं काम आहे, बाहेरून आलेला आहे, कुठून तरी दमलेला असेल, थकलेला असेल किंवा तहानलेला असेल, आपलं काम आहे आपल्या ते पाहुणा आला पाणी द्यायचं. पाणी दिलं की आपण त्यांना विचारतो, भंतेजी चहा घ्याल का, कॉफी घ्याल का, घ्याल का, कशाला, असं विचारायचं. म्हणते चहा, आपण चहा घेताना की कॉफी घ्याल का, हा अशा प्रकारे नाही. तर किंवा नाही विचारलं आणि जे बनवलं, भंतेजी ठीक आहे स्वीकारतील अथवा नाही स्वीकारतील, पण तुमच्या चित्ताची चेतना ती दान देण्याची होती, चहा बनवण्याची होती किंवा कॉफी बनवण्याची होती, तुम्ही बनवलं किंवा ज्यूस पाजलं, दूध पाजलं, काही पण जे पण असेल तुमच्याकडे, ते स्वीकारतील अथवा नाही स्वीकारतील, पण त्यांनी दान स्वीकारलं. कारण की तुमच्या चित्ताची चेतना त्यांना दान देण्याची आहे, आदरासा इतकी. त्यानंतर आपण त्यांना विचारू शकतो की भंतेजी काही तब्येत वगैरे बरी आहे ना, काही औषध पाणी वगैरे लागतंय ना, की अचानक भंतेजी आले, काही आवश्यकता असेल तर आम्हाला सांगा, अशा प्रकारे बोलता येते. किंवा आपले काहीतरी जे असेल, जे गोष्ट आम्हाला कळत असेल, भंते बरं याला आले तर आमच्या मनामध्ये अनेक दिवसापासून एक गोष्ट होती, एक शंका होती,
किंवा एक विचार होत आहे, याबद्दल आम्हाला मार्गदर्शन करा. अशा प्रकारे आऊन येऊ पाहून येऊ दक्खिन येऊ. तर आम्ही आवाहन करतो तेव्हा भिक्षू येतात. मग त्यांना आम्ही अंजली करणी दोन्ही हात जोडतो, वंदन करतो, आदरासहित जोडतो, श्रद्धेनं जोडतो. अंजली अनुत्तरम पुण्यक्षेत्रम असं एक पुण्यक्षेत्र आहे की सारे पुण्यक्षेत्र कुठं कुठं आहेत. मक्का, मदिना आहे की नाही, जेरुसलाम, ख्रिश्चनांचं, हिंदू लोकांचे अनेक स्थळ आहेत, आपले शिखांचे अनेक स्थळ आहेत, इथे जैनांचे आहेत. ते तिथे तिथे त्या त्या क्षेत्राला भेट देण्याकरिता जातात. कशासाठी? तिथे जाऊन पुण्य संपादन करायचे असते, तिथे दर्शन घ्यायचे असते, तिथे दानादी कर्म करायचे असते, हार फुल चढवायचे असते, ध्यान साधना करायची असते. अनेक ठिकाणी ते आपापल्या पद्धतीने त्या पद्धतीने करत असतात, आपली भावना प्रकट करत असतात. ते त्यांचे पुण्यक्षेत्र, ते तिथे जातात, त्यासाठी पैसा खर्च करतात. कुणी प्लेनने जातात, कुणी ट्रेनने जातात, कुणी आपल्या 4 व्हीलरने जातात. जेव्हा साधन असेल त्या साधनाने ते तिथे जातात. इथे आपला वेळ खर्च करतात. वेळ म्हणजे 1 दिवसा 2 दिवसाला नाही, कोणी 15 दिवस 10 दिवस आठवडा असा वेळ खर्च करतात. आणि मोठ्या श्रद्धेने तिथे सर्व विद्या करतात, तिथे दानादी कर्मही करतात. आणि तिथे गेल्यावर ते प्रसन्न होतात. आता सर्व ठिकाणी गेल्यावर मंदिर असतील, काही असतील, आम्ही जातो बोधगयाला, आहे की नाही, आमचे पण ते पुण्यक्षेत्र आहे ना, बोधगया, कुशीनारा, आहे की नाही, लुंबिनी, आणि कोणते 4 क्षेत्र आहे? बोधगया, अधिक सारनाथ, जिथे भगवंताने धम्मचक्र प्रवर्तन केलं, जिथे बुद्धत्व प्राप्त केलं, जिथे धम्मचक्र प्रवर्तन केलं, आणि जिथे भगवंताचे महापरिनिर्वाण झालं, आणि जिथे सिद्धार्थाचा जन्म झाला, अशी लुंबिनी. अशा 4 स्थळांना भगवंताने आनंदाला सांगितलं की लोक कसे पुण्य म्हणजे अर्जित करतील. तर त्यांनी सांगितलं की अशा प्रकारे पुण्य अर्जित करतील. त्यांनी त्या स्थळाला कमीत कमी त्या 4 स्थळाला भेट दिली पाहिजे. मग हे पुण्यक्षेत्र आहे, आपणही जातो. आपण इतरांनाच काय म्हणायचं, तिथे गेल्यावर मग त्या देवळातला देव काही बोलते का, काय करते का, तर घेऊन सांग. ते जातात तिथे मक्कामध्ये ना, तिथे काहीच नाहीये, तिथे गोटे मारतात त्याला वगैरे, ते आपल्या प्रकारे जे काही करत असतील ते त्यांच्या प्रकारे कर्मकांडानुसार किंवा जे काही त्यांची श्रद्धेनुसार करत असतील, तर ते तिथे जातात, प्लेनने जातात, वेळ खर्च करतात. जैन मुनी पण जातात, ते पण आपल्या तिथं त्यांची मूर्ती वगैरे राहते, जे महावीराची वगैरे, तिथे ध्यान साधना वंदना पूजा पाठ करतात. जे काही चढवायचे ते चढवतात. आपलेही जातात, शिखांचेही जातात, आपापल्या स्थळी पुण्यक्षेत्र आहे त्यांच्यावर, त्या पुण्यक्षेत्रात ते जातात. एक भावना घेऊन जातात, श्रद्धा घेऊन जातात. पण तिथं गेल्यावर त्यांच्या सोबत आपल्याला संवाद साधता येत नाही. तिथे कोणत्याच देवाला तुम्ही कितीही भोग लावा, तो भोग तुमच्यात तो ग्रहण करणार नाही. तुम्ही त्याला कितीही प्रश्न करा, तो तुम्हाला एकही उत्तर देणार नाही. तुम्ही तुमच्या परेशानीबद्दल एखादं मार्गदर्शन मागा, तो तुम्हाला मार्गदर्शन देणार नाही. पण एखादा भिक्षू जर तुमच्या घरी आला तर तो तुम्हाला साक्षात, तुम्हाला कुठे पैसा खर्च करायची गरज नाहीये, वेळ खर्च करायची गरज नाहीये. पैसाही खर्च होते, वेळही खर्च होते, आणि किती दिवस जातात. इथं तर सरळ भिक्षू तुमच्या दारात येते. पुय्यम खेतन लोक साथे, असं एक भिक्खू एक असं पुण्यक्षेत्र आहे, संघ एक असं पुण्यक्षेत्र आहे जो सरळ तुमच्या दारामध्ये येते. दारातच नाही, जेव्हा तुम्ही त्यांना हातात दिला तर तो तुमच्या घरात सुद्धा येऊ शकते. आणि तिथे आल्यावर, तिथे बसल्यावर तुम्ही त्यांच्याशी जेही बोलाल त्यांच्या त्या प्रकारे समाधान देण्याचा तो प्रयत्न करू शकते. आणि नुसता प्रयत्नच करत नाही, तर तुम्ही एखादा भोग त्यांना दिला, नाश्ता, चहा, अल्पाहार, ते तुमच्या समोर स्वीकारतात, घेतात, तुमच्या समोर ते संपवून दाखवतात. तुम्ही त्यांना काही दान दिलं, ते आपल्यासाठी वापरतात. आपल्यासाठी पुरे असेल, अधिक दान जमा झालं असेल तर ते आपल्या संघामध्ये नेऊन त्याच्या समप्रमाणामध्ये ज्या ज्या भिक्षूंना ज्याची गरज आहे त्या भिक्षूंना त्याच्यातून त्यांना वाटप करत असतात. मग तुमच्या पुण्यक्षेत्र केवळ जबरदस्त होते. एका भिक्षूला देता, एका भिक्षूपासून अनेक भिक्षूपासून जाते.
कुणी कुण्या भिक्षूसाठी कुठे दान कुटी बनवायची आहे, विहार बनवायचे आहे, किंवा ते आजकाल भिक्षू सुद्धा विपස්සना ध्यान साधना, लोकांना विपස්සना ध्यान साधनेचा लाभ झाला पाहिजे. गोयंका गुरुजींनी एवढा शुद्ध धर्म शिकवलेला आहे, जो आपल्या काया वाचा मनाला परिशुद्ध करून आपल्याला निर्वाण पथाकडे घेऊन जाण्यासाठी ज्याने मरेपर्यंत अहोरात्र कष्ट घेतले, न थकता, वयाची पर्वा न करता, आरोग्याची पर्वा न करता लोकांना धर्म वाटत राहिले, शील समाधी मार्गात देत राहिले. हा पुण्याचं क्षेत्र आहे, हे निर्वाणाचं क्षेत्र आहे. आणि एवढे मोठे गोयंका गुरुजी एक दिवसाच्या बनलेला श्रामणे जरी त्यांच्या समोर गेला ना, तर गुडघ्यावर बसून, जोपर्यंत त्यांना गुडघे टेकावता येत होतं, आजारी नव्हते, तोपर्यंत गुडघ्या टेकून त्यांना त्रिवार वंदन करत होते. तेही हेल्थी होते, काही बारीक बुरीक नव्हते. आम्ही काय म्हणतो, नाही ना बनतेजी, आमच्याला बसणं होत नाही. अरे तुम्ही स्वतः तुमच्या शरीराला तसं बनवलं. चांगले चांगले लठ्ठ माणसं पाहतो, ते बसतात, मांडी घालून बसतात, काही त्रास होत नाही, ध्यान करत आहेत, विपश्यना शिबिर करत आहेत. आता त्यांना झुकण्यालाही त्रास होत नाही, वंदनही करतात, ध्यानही करतात मांडी घालून. तर अशा प्रकारे आणि असं पुण्यक्षेत्र आहे, त्या पुण्यक्षेत्रात पुण्यं केतन लोकसात. तर या पुण्यक्षेत्राला जर तुम्ही दान दिलं, तर तुम्ही ज्यांच्या उद्देशाने देता, ज्यांच्या नावाने देता, आता त्यांनी पुण्य कमवलं की नाही. भगवान बुद्धांनी त्रिकुट सुत्तामध्ये सर्वप्रथम भगवान बुद्ध राजा बिंबिसाराकडे गेले. आता वेळ झालेला आहे, बाकीच्या जो आहे ना याच्यावरती उद्या पुन्हा आपण ही प्रथा, ही जी पुण्यानुमोदन, हे मृत व्यक्तींच्या प्रती दिलेली आहुती ही कशा प्रकारची असते आणि कशी दिली जाते, ते उद्याच्या भागात आपण निश्चित करू. तर पुण्यं केतन लोकसाठी, लोकांसाठी असं पुण्यक्षेत्र आहे. हे पुण्यक्षेत्र समोर असू नये, त्याला बोलवतील नाही, त्याला आदर सत्कार मान सत्कार देतील नाही, त्याला विचारतीलही नाही की बंदीजी हे कशा प्रकारे विधी केले जाईल. या ना बंदीजी, आपण हा दोन्ही हात जोडून आमची ही विधी संपूर्ण करून द्या. बंदीजी होते तिथे पण आले नाही, पाहत होते, बोलवलं होतं ना, बंदीजी याल. आदर सत्कारासहित ते जिथे आहे ज्या ठिकाणी ती कार्यविधी होत आहे त्या ठिकाणी आदर सत्कारासहित त्यांना घेऊन गेलं पाहिजे, त्यांना आसनावर बसवलं पाहिजे, बसवल्यावर वंदन केलं पाहिजे, माहिती आलं पाहिजे फलाने फलाने बंदीजी आले, फलाने फलाने विधी केला. मग ते सांगतात की कशा प्रकारे विधी करायची. मग ते काय म्हणजे उदाहरण देऊन सांगतात, चांगल्या प्रकारे पटवून सांगतात की तुम्ही जे काही करत आहे, विधी करत आहात, ते तुमच्या बुद्धीला पटत आहे की नाही. हे कर्मकांड करून म्हणतात, कारण की बौद्ध धर्मामध्ये कर्मकांड, अंधश्रद्धा आणि संशय अविद्येला अजिबात स्थान नाही. तर विज्ञानवादी आहे आणि चित्त हे विज्ञान आहे, आणि इथे चित्ताने चित्ताचीच गोष्ट केली जाते. फक्त दानाची चेतना चित्तामध्ये उत्पन्न होते, तिकडे चित्त अजून प्रतिसंधी घेत नाही. जो व्यक्ती मरते, मेल्यावरती 7 दिवस तो ते घर सोडत नाही, ते चित्त. ही गोष्ट आपल्याला माहित नाही, कारण या गोष्टीचा अभ्यास नाही. भगवंताने सांगितलं कुठं कुठं राहते, तो दारावर राहते, खिडकीवर राहते, ती चित्त. दाराच्या समोर उभा राहते, अंगणात उभा राहते, दाराच्या समोर चौरस्त्यावर उभा राहते. कशासाठी उभा राहते ते चित्त? कारण की त्याची प्रतिसंधी झाली पाहिजे. तो पिशाच येऊन जाऊ नये. आता त्याला भोजन मिळत नाही, कपडे वाणिज्य करू शकत नाही, शरीर नसल्यामुळे भोजन करू शकत नाही, शरीर नसल्यामुळे कपडे घालू शकत नाही, शरीर नसल्यामुळे तहानही लागत असेल तर पाणी पिऊ शकत नाही. सितारा सातारा उष्ट्या गंडगीवर तो आपलं जीवन जगते, आणि मग लवकर त्याच्यासाठी पुण्य अर्जित नाही केलं तर तो मग कोणाच्याही चित्ताला वाईट ठिकाणी वाईट खाऊन माणसाची चित्त कसं होईल, प्रकृती कशी होईल, तशी त्याची प्रकृती होते. मग एखाद्या कोणाच्या व्यक्तीच्या मनामध्ये चिडचिडपणा येते, कोणाच्या घरी कोणी काही असं भयासारखाच करत राहते, काही करत राहते, उलटे सीधे काम करत राहते, जे आवडत नाही लोकांना आवडत नाही, घरच्या लोकांना आवडत नाही, असं कारण करत राहते. ते का होते असं हे माहीतच नसते, कारण की त्याचे चित्त काहीतरी अपेक्षा करत नाही सर, मग ते चित्त उपद्रव करत राहते. तर म्हणून आणि त्यांचे ते चित्त शांत व्हावं, त्यांनी कुठेतरी चांगल्या ठिकाणी त्यांची सद्गती व्हावं, कुठं चांगल्या ठिकाणी मनुष्य लोकांमध्ये देव लोकांमध्ये त्यांचे जन्म व्हावं, त्यांच्याकडे पुण्य आहे नाही माहित नाही, म्हणून सानी आम्ही पुण्य संचित करतो. आम्ही त्यांच्या नावाने बुद्ध धम्म संघाच्या प्रति स्तुतिगान करतो, धम्म ऐकतो, सुत्त पठण करून घेतो, भगवंताच्या मुखातून जे निघालेलं जे अमृत आहे ते ग्रहण करतो,
त्यामुळं आम्हाला अनेक प्रकारे लाभ होते. मग भंतेजींना आम्ही त्यांच्या दानादी कर्म करतो. दानादी कर्म करतो तर आम्हाला सुख प्राप्त झालं पाहिजे म्हणून नाही. जरी आम्हाला सुख प्राप्त झालं, हे दान पुण्य केलं, आम्हाला सुख प्राप्त झालं, पण हे पुण्य जे आज आम्ही कमवलेलं आहे ते आम्ही इदं वत्तं तथा दान वत्तुनी सती दानं भिक्खू सदेम, म्हणून साठी आम्ही हे सर्व चित्त मम परलोक गतस सद्य दानं भिक्खू सदेम उद्देशेनं. कोण्या उद्देशाने? या उद्देशाने. आपण कोणाही उद्देशानं बस करायचे आहे, मेलानं ते करावं लागते. तिथं आचार्य पाचार्यांना बोलवावं लागते, त्यांना करून घ्यावं लागते. असं नाही केलं तर नाही करावं लागते. अरे पण काहून करावं लागते, कशासाठी करावं लागते, पूर्ण माहिती असली पाहिजे. तर त्यांना त्यांच्या जवळ ते पुण्य नसेल तर हे पुण्य आम्ही भावना करून, ही भावना आहे, काही कर्मकांड आहे का? भगवान बुद्धाचा सारा धर्म भावनामयी प्रज्ञेवर आधारित आहे. चिंतनमयी श्रुतमयी चिंतनमयी नाही. इकून ऐकलं श्रुतमयी झालं, त्याच्यावर विचार आचार केला, हो करावं लागते, करून टाकलं, तसं नाही. भावना चला नंतर करतो. तर भावना आहे, भावनामय प्रज्ञा आहे. भावना वीरता होंतु दानं ददंतु सद्दाय सेनं रक्षन्तु सपदा भावना वीरता होंतु गच्छन्तु देवतागता. म्हणतो आपण आम्हाला देवगती प्राप्त हो, या आम्हाला सुगती प्राप्त हो, याकरिता आम्ही दान शील आहे की नाही, श्रद्धा या गोष्टींना धरून सांगेल आम्ही भावना करतो. ही एक भावना असते. तर ते आता वेळ भरपूर झाला आहे, बाकीचा हा विषय थोडा लंबा आहे, उद्या सांगेन कधी पुन्हा. मग ते काय कसं भगवंतानी ते कसे आले, कसे केलं, आणि तेव्हापासून मग असा संस्कार विधी सुरू झाला, जलविधी कार्यक्रम जो तुम्ही म्हणता. तर अशा प्रकारे ज्या प्रकारे सर्व ज्ञाती बांधव मिळतात, एकत्र येतात, एकत्र येऊन साने सर्व त्या नाती बांधवांना भगवंतांनी काय उपमा दिली किंवा त्या कशा प्रकारे आम्ही भावना करतो. यथा वारी वहा पुरा परिपुरेंतु सागर, यथा वारी वहा परिपुरेंतु सागर. ज्या प्रकारे छोट्या मोठ्या सर्व नद्या एका ठिकाणी एकत्र येतात. कोण्या ठिकाणी एकत्र येतात? इकडनं तिकडनं आलेल्या सर्व नद्या एका ठिकाणी एकत्र येऊन भेटतात. कुठे? तर ज्या प्रकारे छोट्या मोठ्या सर्व नद्या जाऊन समुद्राला मिळतात, त्या प्रकारे आम्ही जे नातलं गाव त्यांचे वाले छोटे आहो मोठे आहो, ते सर्व आज आम्ही त्यांच्या नावाने हे जे आम्ही आज पुण्य कमवलं आहे, बुद्ध धम्म संघ ऐकलाय, भंतींना बोलवलाय, भोजन दिलाय, दान दिला आहे, जे काही जलविधी करून सानी आम्ही पुण्य प्राप्त केलेला आहे, तर आम्ही सर्व मिळून आम्ही त्या ज्या प्रकारे सर्व छोट्या मोठ्या नद्या जेव्हा समुद्राला मिळतात, त्या प्रकारे आज आम्ही आमच्या कुटुंबातले ज्ञाती बांधव सर्व येऊन सानी आम्ही मिळून हे पुण्य संचित करत आहोत आणि ते पुण्य एकत्र करून त्या चित्तापर्यंत अर्पण करत आहोत. अशा प्रकारची ती भावना असते. मग ज्ञातीन होंतु सुखिता होंतु न्याय तो सभ्य सप्ता सुखिता होंतु ज्ञातीन होंतु सुखिता होंतु असं म्हणतो ना आपण. सर्व सत्व सर्व प्राणी सुखी झाले पाहिजे. आता ते कोणते सत्व आहेत, कुठल्या प्राण्यामध्ये कुठं प्रतिनिधी आपल्याला माहिती आहे. पण त्याचे अनुमोदन ते सर्वांनी केलं पाहिजे. सर्व ज्ञाती बांधव आम्ही याचे अनुमोदन करतो. हे सर्व केलेले पुण्यकर्म आम्ही त्यांना काय करतो? आहुती देतो. एक प्रकारची आहुती म्हणजे पाठवत आहोत. चित्ताने चित्ताकडे त्यांच्या चित्ताला प्रवाहित करतात. मग ते चित्त तिथं असेल, ते चित्त आहे तर ते चित्त ग्रहण करते आणि त्याच्यामुळं तो पिशाच योनीत किंवा अधोगतीमध्ये जात नाही. ते पुण्याच्या आधारावर तो कुठेतरी म्हणजे जन्म ग्रहण करते, पण वाईट योनीमध्ये तो जात नाही. जसं नरकामध्ये जात नाही, पिशाच योनी यक्ष योनीमध्ये जात नाही वाईट. तर अशा प्रकारे चांगल्या योनीमध्ये त्याचा जन्म होत असतो आणि म्हणून आपण हे अशा प्रकारचे कार्य करत असतो. याच्या पुन्हा चांगल्या प्रकारे जे विश्लेषण आहे केव्हापासून कधीपासून काय कशा प्रकारे करतात त्याची बाकीची जी गोष्ट आहे ते उद्या आपण यावरच चर्चा करू. उद्या पुन्हा आपण सांगू, पुन्हा तुम्ही पुण्य संचित कराल, पुन्हा या गोष्टीचे पुण्यानुमोदन करू आणि हे आपलं पुण्य त्या जे लोक इथे बसले आहेत ते सर्व ज्यांचे ज्यांचे मृत नातलग
जे परलोकी गेले आहे, परलोकात तसं झालेले आहे, मरण पावलेले आहे, ते पुण्य आम्ही त्यांना आमच्या चित्ताने त्यांच्या चित्तापर्यंत पाठवू आणि त्यांच्या सुगतीची सद्गतीची आम्ही कामना करू. अशा प्रकारे आज इथेच थांबतो. सर्वांच्या प्रति मंगल मैत्री करतो. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धां सब धम्मां सब संघां भावेन सदा सोक्ति भवन्तु.